21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मंत्रिमंडळ विस्ताराकडे संपूर्ण देशाचं लक्ष। माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार। दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। आपण विरोधातच राहणार, कुणीही संभ्रमात राहू नये। पक्षाच्या बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य। पवारांनी एनडीए मध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या, सूत्रांची माहिती। भाजपकडून 24 सदस्यांची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर। महाराष्ट्रातून विनोद तावडे सरचिटणीसपदी कायम। भारती पवार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड। पियुष गोयल यांच्यासह शिवप्रकाश, प्रीती गांधी यांनाही संधी। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उत्तर प्रदेशातून सर्वाधिक 8 जणांना संधी। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रमुख नेत्यांची नियुक्ती। नव्या कार्यकारिणीत स्मृती इराणींसह 12 महिलांचा समावेश। तुकाराम मुंढेंच्या एफडीएला मुंबई हायकोर्टाकडून 5 लाखांचा दंड। आता कारवाईचा अतिरेक होतोय, कोर्टानं सुनावलं। पुण्याच्या दुकानावरील कारवाईवरून हायकोर्टाकडून एफडीएची कान उघाडणी। झारखंड कर्मचारी निवडणूक आयोगाची परीक्षा रद्द। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा। झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाला यश। 2014 पासूनच्या सर्व परीक्षांचे सीआयडी चौकशीचे आदेश। आता निर्णायक आंदोलन होणार। 58 लाख नोंदींची प्रमाणपत्र मला पाहिजे। वेळ आली तर सरकार पाडणार, मुंबई जाम करणार। मराठा आरक्षणावरून जरांगे आक्रमक। ओबीसी समाज वेट अँड वॉचच्या भूमिकेत। मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरू। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचा इशारा। इतक्यात निवृत्त होणार नाही, आधी 2-4 लोकांना रिटायर्ड केल्यावर मी रिटायर्ड होणार। बीडमधील सभेत पंकजा मुंडेंचं विधान। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई। आधी 1 महिन्याची नोटीस देणार, त्यानंतर मराठी न आल्यास 3 महिन्यांसाठी परवाना रद्द करणार। महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीत बोलावंच लागेल, पण प्रताप सरनाईक यांचं आवाहन। मुंबईमध्ये बेस्ट कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर। प्रलंबित मागण्यांवरून संपाची हाक। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमासाठी आर्थिक तरतूद करण्याची ही मागणी।